कुमार भारती इयत्ता 9वी। आज आपण संतवाणी यामधील दुसरा अभंग धरिला पंढरीचा चोर संत जनाबाई यांचा अभंग या ठिकाणी पाहणार आहोत। संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत। महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना कांडताना त्यांच्या ओव्या गातात। गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचं गाव होय। जनाबाई ह्या पंढरपूरच्या वारकरी दमा आणि भगवत भक्त स्त्री करुंड या दाम्पत्याची मुलगी होय। आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते। ते उभयंता नियमित पंढरीची वारी करत असत। तिच्या वडिलांनी जनाबाईंना दामाशेठ शिंपी याच्या पदरात टाकले। तेव्हापासून त्या संत शिरोमणी नामदेव यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या। त्या स्वतःला नामयाची दासी म्हणून घेत असत। संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता। दळिता कांडिता तुझ गायीन अनंता असे त्या म्हणत असत। संत नामदेव हे त्यांचे पारमार्थिक गुरु होते। श्री संत ज्ञानदेव विसोबा खेचर, संत नामदेव, संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे। संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे। विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे। त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत संग घडला होता। संत ज्ञानदेवांविषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता। परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू असे त्यांनी ज्ञानेश्वरांविषयी म्हटले आहे। गोऱ्या शेण्या वेचताना घरातील इतर कामे करत असताना ते सतत देवाचे नामस्मरण करत असत। संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे 350 अभंग सकल संत गाथा याच्यामध्ये मुद्रित केलेले आहेत। याशिवाय कृष्ण जन्म, थाळीफाक, प्रल्हाद चरित्र, बालक्रीडा, हरिश्चंद्र आख्यान अशा आख्यान रचना पण त्यांच्या नावावर आहेत। संत जनाबाईंच्या थाळीफाक व द्रौपदी स्वयंवर या भावमधुर आख्यानांनी महाकवी मुक्तेश्वरांना जे संत एकनाथांचे नातू आहेत त्यांना स्फूर्ती मिळाली। संत जनाबाईंची भावकविता ही भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे। पूर्ण निष्काम होऊन लौकिक अहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत। आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत। संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनातून रेखाटल्या आहेत। संत नामदेवावरील भक्ती प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखवांच्या भाव सामर्थ्याचे अनुसरून तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो। वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत। वात्सल्य, कोमल रुजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्रीविषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतील असे ज्येष्ठ अभ्यासक राची ढेरे यांच्या काव्याचे रसग्रहण करताना म्हणतात। तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान काका, संत गोरोबा काका, संत चोखामेळा, संत सेना महाराज आदी सत्पुरुषांच्या जीवनाचा सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एक प्रकारे उपकारच करून ठेवले आहेत। त्यांची भाषा सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला जाऊन भिडते। संत जनाबाईंचे बरेच अभंग नामदेव गाथेमध्ये आहेत। संत जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी आषाढ कृष्ण त्रयोदशी शके 1272 या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या। वारकरी संप्रदायातील संत कवयित्री महाराष्ट्राच्या संत समुदायात या स्त्री संत कवयित्रीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे।
नामयाची दाशी जनी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई यांना संत नामदेवांच्या सानिध्यात विठ्ठल भक्तीचा ध्यास ओढ लागली होती. त्यांच्या मनातील सारे भावतरंग त्यांच्या अभंगामध्ये प्रतिबिंबित झाले आहेत. म्हणूनच जनाबाईंचे अभंग म्हणजे भावगीतांची मालिकाच आहे असे म्हटले आहे. त्यांची काव्यरचना विपुल आहे. विशुद्ध वात्सल्य आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओसंडून वाहते. स्त्री मनाची हळुवारता व भक्तीची उत्कटता ही त्यांच्या अभंगाची आणखी काही वैशिष्ट्य. संत जनाबाई यांनी धरिला पंढरीचा चोर या अभंगात विठ्ठलासोबत चोर शिपायाचा खेळ खेळत असताव्यात असे वाटते. विठ्ठलाला त्या पंढरीचा चोर म्हणून संबोधतात. पंढरीचा विठ्ठल सदैव हृदयात राहावा म्हणून त्याला बंदिवान करण्याची आस संत जनाबाईंनी या अभंगात व्यक्त केली आहे. त्यासाठी चोर शिपायाचे रूपक कवितेत वापरलेले आहेत. प्रस्तुत अभंगामध्ये विठ्ठलाबरोबरचे प्रेमळ सुखसंवाद आहेत. लटकी भांडणी आहेत. लुटुपुटूच्या चोर शिपायाच्या या खेळात पंढरीच्या चोराला पकडून कैदेत टाकल्यानंतर काय घडते, कोणती आत्मिक आनंदाची अनुभूती जनाबाईंना मिळते याचे वर्णन त्या लढिवाळपणे शब्दात करतात. म्हणूनच त्या म्हणतात, धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या डोर. गळ्यात भक्तीचा दोर बांधून मी पंढरीच्या चोराला श्री विठ्ठलाला पकडलेली आहे. गळ्यात भक्तीचा दोर जणू काही परमेश्वराविषयी पांडुरंगाविषयी असणारी जी आपुलकी आहे, माया ममता आहे, जणू काही आपण देवाला पकडू शकतो हे त्यांना सांगायचे आहे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडला. माझ्या हृदयाच्या तुरुंगामध्ये या चोराला मी कोंडून ठेवलेले आहे असं ते सांगतात. या विठ्ठलाला मी डांबून ठेवलेले आहे. माझ्या हृदयाचा कैदखाना मी केलेला आहे. अनेक शब्दांनी त्या विठ्ठलाशी आपलं नातं जोडतात. म्हणून त्या सांगतात की शब्दे केले जवा जोडी विठ्ठल पायी घातली बेडी. त्याला नाना शब्द बोलून त्याच्या नावाचा सतत नाम जप करून त्याच्यावर शब्दांचा भडीमार वर्षाव केला आहे आणि त्याच्या पायात बेडी घातली आहे, अडकवली आहे. या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून मी शब्द जुळवून साखळी केली व विठ्ठलाच्या पायात भक्कम बेडी घातली आहे. म्हणजेच भजन गाऊन विठ्ठलाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केलेला आहे असे संत जनाबाई म्हणतात. सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुळीतील आला. सोहम सहा अहम म्हणजे तो मीच आहे ही अनुभूती. ही आध्यात्मिक अनुभूतीची परमोच्च पायरी आहे, ज्यात भक्ताला साधकाला परमात्म्याविषयी देवाविषयी एकरूप झाल्याची अनुभूती प्राप्त होते. ते परमतत्व मीच आहे ही निजखून पटवून देते. विठ्ठलावर मी अहंकारी अहंपणाचा भडीमार केलास, तू म्हणजे मीच असे सांगितले तेव्हा विठ्ठल व्याकुळ झाला आणि विनवणी करू लागला. मी त्याला इतके बोलले तरी हा चोर काही बघतच नाही. मग मी शेवटी त्याच्यावर सोहम या शब्दाचा मारा केला. तेव्हा मला असे जाणवली की तो चोर विठ्ठल मीच आहे. श्री विठ्ठल आणि मी आमच्यात काही वेगळे नाहीच. मी जणू विठ्ठल रूपच आहे अशी जाणीव होताच विठ्ठलाला ती खून पटली. ती शेवटी व्याकुळ झाली, काकुळतीला आली. जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी रे तुला. संत जनाबाई म्हणतात, अरे विठ्ठला मी तुला जिवंत सोडणार नाही, म्हणजेच माझ्या मनात कायम तुझा वास राहील अशी तजवीज मी करणार आहे. म्हणजे कायमस्वरूपी विठ्ठल सदैव हृदयात राहावा असं जनाबाई या ठिकाणी सांगतात. खरे तर जनाबाईंच्या या अभंगात प्रत्यक्ष विठ्ठलाला चोर ठरवणे, त्याला भक्तीच्या दोरीने पकडणे, शरण आणणे, बेड्या ठोकणे हे फारच गमतीदार असे चित्रण आहे. या रूपकातील कल्पनाविलास आणि शेवटच्या दोन कडव्यातील जीवाशिवाच्या ऐक्यभावाची सौंदर्य असाधारण असे आहे.
आरंभी चोर म्हणून सापडलेल्या विठ्ठलाला जनाबाई अंतरीच्या परमात्म्याचे रूप बहाल करतात. जनाबाईंच्या उन्नत आध्यात्मिक अवस्थेचे लख प्रतिबिंब आपल्याला या अभंगामध्ये पाहायला मिळते. विद्यार्थ्यांनी या अभंगाचा अभ्यास केल्यानंतर, भावार्थ ऐकल्यानंतर याच्यावरचा स्वाध्याय लिहायचा आहे आणि त्याचबरोबर ही कविता, हा अभंग आपल्याला वर्गामध्ये गायचा आहे. त्याच्यासाठी शेवटी एक व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे. तो व्हिडिओ, त्यामधील अभंग विद्यार्थ्यांना त्याच चालीमध्ये वर्गामध्ये गायन करायचं आहे. पंढरीला पंढरीचा